जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांची अकाली एक्झिटमुळे नंदुरबार जिल्ह्यात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्वर्गीय अजित पवार यांच्या आत्म्यास शांती मिळावा यासाठी सर्व पक्षांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। अजित पवार यांनी कधीही मतभेद न करता सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मदत केली आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे अजित पवार यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुःख पसरले आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे कधी न भरून निघणार नुकसान झाले आहे। स्वर्गीय अजित पवार यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा सर्व पक्षांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे घेण्यात आला। जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी अजितदादा सोबत घडलेला प्रसंग शोकसभेत बोलून दाखवला। अजितदादा हे केवळ राष्ट्रवादी किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचा विचार न करता सर्वसामान्य महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित पीडित लोकांचे विचार करणारे नेते होते। कुठल्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता गेला असेल तर त्याचे काम झाल्याशिवाय कधीही खाली हात परत आलेला नाही होता। अशा भावना या शोकसभेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी बोलून दाखवली। तर पवार कुटुंबावर आलेले दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी इच्छा सर्व पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी शिवसेनेचे केसरसिंग क्षत्रिय, काँग्रेस पक्षाचे दिलीप नाईक, विष्णू जोंधळे, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुमार गावित, सेवानिवृत्त इंजिनियर जयसिंग पावरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोहन माळी, तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष सौ भाग्यश्री चौधरी, शिवसेना जिल्हा गजेंद्र शिंपी, महादू हिरणवाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी नगरसेवक रवींद्र रघुवंशी, भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर समिधा नटावदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, काँग्रेसचे वाजिद सय्यद, बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा पालिकेचे नगराध्यक्ष अभिजित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके, नंदुरबार पालिकेचे नगरसेवक परवेज खान, भाजपा अध्यात्मक आघाडीचे दिनेश पाठक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, नवापूर पालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, बौद्ध महासभेचे सुनील हिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, मराठा महासंघाचे मधुकर पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अचानकपणे निघून जाणं हे या महाराष्ट्रातील आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जसं काय आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती निघून असाच हा प्रसंग आहे। त्याच्या वतीने सर्वप्रथम मी दादांना श्रद्धांजली अर्पण करतो। 1996 साली 99 साली अचानकपणे बोलावून नुकतीच राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती आणि त्या स्थापनेच्या त्या प्रवाहामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधून आमचे बंधू असतील मोरे दादा, आम्ही सगळे सिल्वर ओकला गेलो। राष्ट्रवादीला स्वतंत्र खऱ्या अर्थानं अजित प्रत्येक अक्षरामधून लढणाऱ्या माणसाला सातत्यानं जिंकण्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व अजित मधला पहिला अविरत जिंकण्याची तयारी ठेवा हे संपूर्ण तरुणाईला आणि राजकारणातील प्रत्येकाला सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार। अजितदादा पवार म्हणजे असं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श घालून दिला आणि सांगितलं की राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर अजितजी कुणाचीही करू नका, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, या पद्धतीने स्वतःला तयार करा, सिद्ध करा, हे सांगणारं उदाहरण म्हणजे अजितदादा। आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आला आहात। आपल्याला सांगतो की अजितदादा या जिल्हा करण्यामध्ये, जिल्हा डेव्हलपमेंट करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि राष्ट्रवादी पक्षाने जितकं भरून भरून दिलेलं आहे इतकं या जिल्ह्याला कोणी दिलं नाही। त्यामागे पवार साहेब आणि अजितदादा आहे।
आणि त्यांच्या कार्याला तर सलाम करतोच, पण त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे नवीन पिढीने, आणि ते आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. मी जास्त न बोलता माझ्या संस्थेच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु काळाने ती वेळ आणली. मी नोकरीनिमित्त ठाणे मुंबईच्या पट्ट्यामध्ये होतो. वसंतदादा पाटील पासून तर काल परवाच्या या राजकीय प्रशासकीय घडामोडी किंवा कामाबाबतीमध्ये मी माझा अभ्यास बऱ्यापैकी आहे. तर दादांसारखा उत्तम प्रशासक, ज्याचा IAS अधिकारी देखील त्या धाक घेत होते. स्पष्टपणा त्यांच्यातला, शिस्त, आणि आम्ही स्वतः अंत्यविधीच्या प्रसंगी होतो. जी घड्याळ आहे, जी वेळ आहे, दादा नाही राहिले. महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील जनतेचे कुटुंब प्रमुखच आपल्यातून निघून गेलेले आहेत. दादांनी जे आपले निर्णय घेतले, दादा म्हणजे महाराष्ट्राचे नेते निर्भीड निर्णायक होते. त्यांचा निर्णय म्हणजे दगडावरचे रेख असायचे. निर्भीड निर्णायक व्यक्ती, नेते निघून जाणं म्हणजे महाराष्ट्रात थोरकं झालेलं आहे. मी माझ्या परिवारातर्फे, माळी समाजातर्फे, माझ्याकडे सर्व संस्थांतर्फे, राष्ट्रवादी पक्षातर्फे व इथं उपस्थित असलेले सर्व शोकाकुल बांधवांतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करतो. म्हणजे 24 डिसेंबरला भेट झाली. दादांना नाव सांगताच दादांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर दादांनी 10 मिनिटं वेळ दिला आम्हाला. परत आम्ही आता 27 जानेवारीला परत दादांना न कळता भेट दिली. दादांच्या कॅबिनला भेटलो. 10 मिनिटं वेळ दिला दादांनी. 10 मिनिटं भेट दिल्यानंतर आम्ही 28 तारखेला सकाळी मोबाईलवर बघताच अगदी म्हणजे आमचा भारभरून आमचा होशच उडला त्यावेळेस. तर दादांना एक दिवस म्हणजे आम्हाला 24 तास पण नाही झाले दादांना भेटून. दादा न कळत आपल्यामधून निघून गेले. दादा म्हणजे हा आमचा एक परिवाराचाच नातेसंबंधी तर दूरच, पण एक आमचा परिवारातलाच एक व्यक्ती होता. आम्हाला दादांनी एवढं आश्वासन दिलं, ताई तुम्ही 8 तारखेला परत पुन्हा या. दादांचा हा शब्द मला म्हणजे 27 तारखेपासून अगदी माझ्या हृदयातच आहे. मला असं वाटत आहे दादा आपल्यासोबतच आहे. दादा आपल्याजवळ नाही, पण दादा आपल्यासोबत दादांच्या सगळ्या आठवणी आपल्याजवळ ठेवून गेल्या आहेत. आज तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेविका वतीने आणि आमच्या तळोद्याच्या चौधरी भांडो परिवाराने दादांना भावभरी श्रद्धांजली देते. लोकांसमोर आज आपल्याला दुर्दैवानं ज्या दादा नावातच म्हणजे आपण एखादा फोटो पाहिला तर तो आपल्याला असं वाटेल कुठल्या अँगलने उभे राहा, आपल्याला तो दिसतोय, माझ्याचकडे पाहतो. दादा याचं म्हणजे सर्व कार्यकर्त्यांवरती बारीक लक्ष. कुठून बी वाचा दादा, दोघीकडनं तोच समान दिसणार. अजित म्हणजे विष्णूचं रूप. अजित नाथ म्हणजे अनेक धर्मांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. मग जैन धर्मामध्ये मी असं सर्व धर्मांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जोपासना घेऊन महाराष्ट्राची मूर्तमेळ करणे. आणि म्हणून आज दादा आपल्यात नसले, परंतु भैयासाहेब राज्याचा बाहेर असल्यामुळे ते स्वतः इथे उपस्थित राहणार होते. आणि राम रघुवंशी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख हे दोघी परराज्यात असल्यामुळे त्यांचा मेसेज होता की मला येणं गरजेचं होतं, परंतु कदाचित आज ते बारामतीकडे सुद्धा रवाना होऊ शकतील, पण या शोक सभेला ते उपस्थित राहू शकले नाही. म्हणून सर्व रघुवंशी परिवाराकडनं दादांना आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित. संपूर्ण महाराष्ट्रातले एक अद्भुत असं रसायन असलेले अजितदादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास देखील बसत नाही. मी सहकार भारती नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री म्हणून महावीर हिरणवाळे माझ्या परिवारातर्फे
आजच्या दिवशी आचार्य दादांच्या या सभेला भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो. उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे आदरणीय अजितदादा यांच्या आकस्मिक निधनामुळे जे महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते कधी न भरून निघणारं असं नुकसान आज आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय कार्यकर्ता असो किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ता असो त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अजितदादा म्हणजे राजकारणातील खरंच दादा माणूस होता आणि एक दिलदार व्यक्तिमत्व असलेले आमचे अजितदादा यांच्या आकस्मिक काळाच्या अवघ्याने निधन झालं म्हणून राष्ट्रवादी परिवार यांच्यावर आणि पवार परिवारावर जे दुःख निर्माण झाले त्यांच्या दुःखात नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आपली श्रद्धांजली दादांच्या श्रद्धांजली निमित्त इथे सर्वपक्षीय आपण जमा झालो आहे. श्रद्धांजली कुठे दिली नाही म्हणून मी काय बोलणार नाही होतो, पण काही राजकीय जीवनात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना 2-3 आठवड्या मी दादांच्या सांगणार आहे. आम्ही काम करत असताना दादांकडे कोणत्याही कामासाठी गेलो. मी एक माझ्या जवळची बदलीसाठी गेलो होतो दादांकडे. मी सांगितलं, साहेब माझी जवळची बदली करायची आहे. अरे आमदार साहेब हे काम मी करत नाही रे, तुला माहिती आहे ना. मी सांगितलं, सर तरी मी आलो आहे तुमच्याकडे का एक माहितीसाठी देऊ. अरे तुला माहिती नाही, हे काम मी कधी करत नाही, हे काम आपले दुसरे लोक आहेत ते करतील, पण मी सांगतो. म्हणजे जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांचं मत होतं हे काम मी करत नाही. म्हणजे हा एक स्पष्ट भूमिका सांगणारा किंवा आम्ही कोणत्याही कामासाठी कधी गेलो दादा असं आहे. एक वेळा तुम्हाला आठवणीसाठी सांगतो, आम्ही सर्व आदिवासी आमदार दादांकडे एक निधी मागण्यासाठी वेळ घेतली होती आणि आम्हाला सांगितलं 8 वाजता तुम्ही या उद्या. मग जिरवड साहेबांनी आम्हाला बोलले का 8 वाजता बोलवलं. मग मी सांगितलं 8 वाजता का मरण्यासाठी उपमुख्यमंत्री येतील का. आणि मग माझ्या पीएला मी 7:45 वाजता सांगितलं का दादा आले की नाही विचारले. म्हणे दादा केव्हाचे येऊन बसले आहे. म्हणजे एक सांगण्याचे तात्पर्य, नेता किती मोठे झाले असेल बेन जे टेम सांगितलं त्याच्यावर येणारा नेता या महाराष्ट्रामध्ये सिर्फ दादा होते. आपल्या आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तेव्हा कृपया आपण नहीं. उनके हर राजकीय भाषण के अंदर समाज के लिए एक संदेश रहता था. ये मैंने कई बार देखा है. इसी के लिए उनके ऊपर एक लाइन कहना चाहूँगा. समाजी मसावत की बूंद आसमां से नहीं टपकती. इस मिट्टी के रेजे रेजे के पैर में समाजी मसावत के घुंघरू बांधना पड़ेंगे, तब कहीं जाकर इस महाराष्ट्र की अस्मत पर अमन की रोशनी जलवा अफरोज होगी. मैं मेरे परिवार की ओर से, रघुवंशी परिवार की ओर से श्रद्धांजलि. काम म्हणजे जीवन या त्यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना कामाचा माणूस म्हणून लोक ओळखू लागले. अजितदादा आज जरी आपल्यात नसले तरी आज त्यांची जी कार्यशैली आहे, त्यांचा जो वक्तशीरपणा आहे ते आज देखील आपल्याला दिसून येणार आहे पुढे. त्यांच्या स्वभावातील विशेष गुणांपैकी एक गुण म्हणजे ते एकवचनी होते. एखाद्याचे काम होणार असेल तर ते पटकन हो किंवा नाही म्हणायचे. त्यांनी लोकांच्या भावना जपल्या होत्या, लोकांना जपून ठेवलं होतं. अगदी त्यांचा जो स्वभाव होता तो लोकांना हवाहवासा वाटत होता. आणि नेहमीच दादा आज आपल्यात नसले तरी ते आपल्यात नेहमी राहतील. आज माझ्या संपूर्ण नटावतकर परिवाराकडनं आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. सर्वसामान्यांशी आपुलकीनं आपण सर्व नंदुरबार जिल्ह्याच्या वासियांनी वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे जमलेले आहे. सर्व
मान्यवर नेतेगण, अजितदादांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर दादा हा खरंच महाराष्ट्राचा ते दादा होते आणि राजकारणाचा ते राजा होते. मी 2008मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची याच्यात पहिली निवडणूक लढवली आणि माझाही दादांशी संपर्क आला. ते मग विकास कामांचं असेल या सामाजिक सुखदुःखाच्या गोष्टी असतील, मग ते नर्मदेमधला तरंगता दवाखाना उभा करायचं असेल, मोबाईल युनिट व्यवस्था उभी करायचं असेल, दादांनी सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. माझा असाच एक प्रसंग आला की ज्या वेळेला सातपुड्यातल्या कार्यकर्त्यांवर जेव्हा MPD सारखा गुन्हा नोंद झाला तेव्हा मी दादांच्या दालनात जाऊन ही व्यथा त्यांना मांडली आणि दादांनी बस म्हणून सांगितले आणि ते गृह विभागाला फोन करून जर गुन्हे जर खोटे नोंद झाले असेल तर आत्ताच्या आत्ता ते निकाली काढले पाहिजे असे आहे. आम्ही राजकीय जीवनात जेव्हा मुंबईला जायचो, युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही दादांकडे जायचं रमजान महिन्यानिमित्त. दादा रमजान महिना असतं आणि आमची पहाटे सैरी असते, संध्याकाळी इफ्तारी असते, त्यावेळेस काहीतरी फॉल्ट होतो आणि लाईन जाते. दादा तुम्ही सूचना करा. दादा त्यांच्या PNना सांगून लगेच अभियंत्याला सूचना करायची, ए बाबा 1 महिना लाईन नाही जाने को ना देख कैसा क्या है. म्हणजे दादांची ती आठवण आमच्या पूर्ण जीवनात मनात राहणारी गोष्ट आहे. दादांसारखा नेता आज होणार नाही. दादांच्या नावात ए होतं. दादा म्हणजे हुकुमच्या इक्का. काँग्रेसची सरकार असेल तर दादा उपमुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे साहेबांची सरकार असेल दादा उपमुख्यमंत्री, आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची सरकार असेल दादा उपमुख्यमंत्री, किंवा आपले मित्र हो, 24 नांदेडला कार्यक्रम होता आणि योगायोग त्या नांदेडच्या कार्यक्रमाला दादा आणि मी सोबत होतो. 25 तारखेला कार्यक्रम संपलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय, दादा आणि अनेक आमदार खासदार आमच्या व्यासपीठावर होते. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर सोबत जेवण केलं आणि 2 दिवस आम्ही हुरहुर म्हणजे मोबाईल चेक करत होतो. आम्ही TV वर आलो का, आम्ही कुठं आलो का हे बघत होतो. आणि हे बघता बघता अचानक एक अशी बातमी हातात आली तर मन शून्य झालं होतं. कळत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं. काळाने झडप घालावी पण अशा पद्धतीनं अत्यंत क्रूर अशी चेष्टा काळाने केली होती. मित्रांनो, कधी कधी वाटते आमच्या या महाराष्ट्राला नजर लागलेली दिसते. महाराष्ट्राचा नेता ज्यावेळेस संपूर्ण राज्यावर पंख पसरवण्याचा प्रयत्न करतो, दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस महाराष्ट्रातून उमदं नेतृत्व अशा प्रमाणे घालवलं जातं. तर हे कुठंतरी एक तर यमराजकडनं किंवा ईश्वराकडनं आपली चेष्टा होते असं कधी कधी वाटायला लागतं. कारण गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोदजी महाजन साहेब असतील, RR पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील आणि काल आमचे दादा. तर मित्रांनो, यांची जेव्हा उमेद तयार झाली, हे जेव्हा दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न पाहायला लागले, हे जेव्हा परराज्यामध्ये आपला ठसा उमटायला लागले, त्यावेळेस असं घडलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी परमेश्वराला एक प्रार्थनाही करेल. या ठिकाणच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. अत्यंत मोजक्या अशा शब्दामध्ये आपण 2 ओळींचा अर्थ म्हणजे, ज्यावेळेस आपण अपघातग्रस्त विमान बघतो दादांचं आणि त्याच्याच बाजूला पडलेला कागदांचा ढिगारा, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत दादा आपल्या कामात मग्न होते आणि आपल्या या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी झटत होते. मी एक छोटा प्रसंग सांगेल. ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची सभा सुरू होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. दादा विरोधात होते, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते त्यावेळेस. आणि एक सलगर म्हणून युवती कार्यकर्ता त्यांच्या भाषणात
मोदीजी आणि फडणवीस यांच्याबद्दल त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी अपशब्द काढले. तर अशा वेळेस दादांनी जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात केली त्यावेळेस प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे आमचे प्रदेश महामंत्री सन्माननीय विजयभाऊ चौधरी यांच्यातर्फे आमदार राजेशजी पाडवी, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शब्दात मोजलं जात नाही. तर कठीण काळात बंधू आणि भगिनींनो, आदरणीय दादांबद्दल त्यांच्या कार्यशैलीबद्दल आपण मागच्या 2-3 दिवसापासून ऐकतोय, बघतोय. आज देखील अनेक लोकांनी आपले अनुभव सांगितले. मी देखील एक छोटासा अनुभव सांगणार आहे. प्रत्यक्ष माहिती त्यांच्याशी भेट झाली नाही, परंतु आमच्याही देखील नगरपालिकेच्या निकालाच्या नंतर नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी असताना मी एक सहज प्रयोग करून बघितला. मला वाटलं मी त्यांच्या पक्षाचा नाही. एक पत्र लिहिलं की आमची शहादा नगरपालिका एकमेव अशी नगरपालिका आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी OTSP म्हणजे जी ट्रायबल सबप्लॅनमध्ये येत नाही आणि म्हणून निधीची कमतरता आमच्या नगरपालिकेला सतत भासत असते. यावर आपण विशेष लक्ष द्यावं आणि शहादा नगरपालिकेसाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती मी त्यांना केली होती. सहज पत्र पाठवलं होतं. मला वाटलं नव्हतं की इतके. मी देखील आमच्या संपूर्ण शहादे शहरवासियांच्या वतीने, शहादा तालुक्याच्या वतीने आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि श्रद्धांजली देण्यासाठी, आदरणीय दादांना देण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात. आज तुमच्या आमच्यामध्ये दादा नाहीत ही कल्पनाच करू शकत नाही. 20 तारखेला सकाळीच 8:45 वाजता दादांच्या संदर्भात TV ला बातमी चालली होती आणि ते बघून मन एकदम सुन्न झालं. भगवंता चरणी प्रार्थना केली की आमच्या दैवताला सुखरूप ठेव. पण काळाने घात घातला आणि दादा नाहीत असं बातमी जेव्हा TV ला यायला लागली, मन सुन्न झालं, खचून गेलो. अभिजित दादांना फोन लावला आणि दादा आणि आमच्या दोघांच्या डोळ्यातनं नकळत अश्रू निघाले की एक कुटुंबाचा करता ज्याने या राष्ट्रवादी पक्षाला वाढवण्याबरोबरच ज्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांना मोठं करण्याचं काम जर खरं कोणी केलं असेल तर ते आदरणीय अजितदादांनी केलं. अजितदादांनी जेव्हा आम्ही अजितदादांकडे गेलो तेव्हा अजितदादांनी आम्हाला ऊर्जा दिली. अजितदादांनी आम्हाला सांभाळलं. अजितदादांनी जे काम होतं ते करण्यासाठी अजितदादांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि तेही केलं. दादा हे तुमच्या आमच्यातले सर्वसामान्यांचे नेते होते. आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा दादांना भेटलो, दादांनी आमच्या व्यथा, आमची कामं ऐकून घेतली आणि त्याचा कामं बरेचसे मार्गी लागले. नवापूर तालुक्यामध्ये सिंचनासाठी शक्यता होती. दादांना सांगितलं, दादांनी लगेच PA सांगितलं की अनिल, अरे बरंचसं काय या नंदुरबार जिल्ह्याची ही जी एकता, एकाग्रता आहे ही अशीच टिकली पाहिजे. सामाजिकदृष्ट्या आपण सर्व पक्षांनी एकत्रितरित्या येऊन या नंदुरबार जिल्ह्याचा विकास आपण केला पाहिजे, तरच ही खरी श्रद्धांजली दादांना होईल असं मला वाटतं. आणि प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. माणुसकीचं दर्शन आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्व ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, श्रद्धांजली व्यक्त केली, त्यांना वेगवेगळे जे अनुभव आले दादांसोबत त्यांनी ते व्यक्त केले. आणि तसंच एकच मिनिटात मी माझं बोलणं आटोपणार आहे. ज्यावेळेस अभिजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो राष्ट्रवादी युवकच्या, त्यावेळेस मला प्रदेशवरती सचिव म्हणून संधी देण्यात आली. आणि त्यावेळेस या ठिकाणी जे प्रदेशवरचे जे काही कार्यकारिणीमधले सदस्य आणि जिल्हा अध्यक्ष जे होते, तर त्यांना जे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाण असावी म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं एक प्रशिक्षण आमच्यासाठी आयोजित केलं होतं. 3 दिवसीय आवासीय प्रशिक्षणामध्ये आम्हाला
जगभरातले विविध जे तज्ज्ञ होते त्यावेळेस नुकताच भारताचा आणि अमेरिकेचा अणुकरार हा का गरजेचा आहे आणि हा कशा पद्धतीने होतो याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला त्या गोष्टी सांगण्यात आली. त्याच पद्धतीने सामाजिक न्याय विभागाचे हरी नरके सर आहे, तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की ज्यावेळेस आपला कार्यकर्ता हा कसा घडवावा याचं जे तंत्र आहे ते फक्त ते दादांना जमलं आणि त्यांनी ज्या गोष्टी जे संस्कार त्यावेळेस दिले आणि त्याच्यातनं आम्ही घडलो आणि आज या ठिकाणी आज मी जरी राष्ट्रवादीत नसलो परंतु नक्कीच त्यांनी त्या टायमाला आम्हाला जे आम्हाला घडवण्यासाठी जी मदत दिली, त्यांनी जी मेहनत केली त्याच्या आधारावरतीच आज या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर उभे आहे. अशा या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या दादांना या ठिकाणी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि येणाऱ्या समाजाचे लोक इथे उपस्थित आहोत दादांना श्रद्धांजली देण्याकरिता. आपली जी उपस्थिती आहे तीच दादांच्या कामाची संपूर्ण पावती आहे. दादा आमच्यातून निघून गेले, नियतीने कसा खेळ खेळला आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतभर हळहळ व्यक्त करण्यात आली. दादांसारखा दुसरा कोण होता तर दादांसारखे फक्त दादा होते, दुसरा कोणी नव्हता. बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, तयाची वंदावी पावले. दादा शब्द दिलेला पाळत असत. सर्व समाजाला घेऊन चालणारे सेक्युलर नेता अजितदादा पवार यांच्या ॲक्सिडेंटली दुर्घटनांनी मृत्यू झाल्या त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या व नंदुरबार शहराच्या मुस्लिम धर्माच्या लोकांच्या वतीने व आमचे आमदार रघुवंशी परिवार व रघुवंशी कुटुंबाच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. इथे गल्लीतील असो की दिल्लीतील सर्व दादा हळहळले, गल्लीतील असो की दिल्लीतील सर्व दादा हळहळले. राज्यातील लाडक्या बहिणींचे पण डोळे पाणावले, राज्यातील लाडक्या बहिणींचे पण डोळे पाणावले. अकाली मृत्यूने त्यांच्या म्हणे घड्याळही थांबले, अकाली मृत्यूने त्यांच्या म्हणे घड्याळही थांबले. समस्त नंदुरबारकर दादांना श्रद्धांजली वाहण्याला एकत्र झाले, समस्त नंदुरबारकर दादांना श्रद्धांजली वाहण्याला एकत्र झाले. आठवणीतच आपण यापुढे निरंतर जगणार आहोत. मागच्या 2-3 दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेले आहे, अभिजित दादा त्या दिवशी आम्हाला जमलं नाही, पण असं म्हणतात की जिंदगी ऐसे जियो के दफनाने वालों के आंखों से 2 बूंद आंसू गिरे. ज्या पद्धतीने अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आणि देशामध्ये जे वातावरण पाहतोय, ही पहिली वेळ होती की ज्यामध्ये अजितदादाची टीकाकार रडताना दिसले. म्हणजे अगदी ते सुषमा अंधारेपासून दमानियापर्यंत मी पाहिलं. त्या दिवशी मी 1.5 तास एकदम स्तब्ध होतो, काही सुचत नव्हतं. मला 1-2 कार्यक्रमाला जायचं होतं लग्नाचं, पण काही सुचत नव्हतं. आणि तेव्हा अजितदादा काय होते तर मला खऱ्या अर्थाने त्या दिवशी समजलं. अजितदादांना असं मी फार कमी भेटलो दादा, माझ्या समाजाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, आणि मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या वतीने मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि त्यांची माणूस. उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या शोकसभेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, ज्या दिवशी आदरणीय अजितदादांची ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर
जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली त्यावेळेस आपल्या डोळ्यादेखत ही बातमी आपण स्वतः पाहिल्यानंतर सुद्धा कोणत्याही व्यक्तीला त्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता आणि सहज आपुलकीने आपल्या जवळच्या व्यक्तींना फोन करून ही बातमी खरी आहे किंवा खोटी याच्या शहानिशा प्रत्येक व्यक्ती करत होता. कारण ही घटना अशी घडून गेली की हे आपलं कणखर नेतृत्व आदरणीय अजितदादांना, समस्त माळी समाज नंदुरबार, महात्मा फुले शैक्षणिक परिवार आणि आमच्या छत्रपती शिवाजीनगर परिसराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. की दादा ज्या वेळेस नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दादा कारखान्यावर गेले आणि परत आले की आपल्याला सभा घ्यायची आहे, कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे. अभिजित दादा, मी दादांना विचारून एक पत्र लिहिलं की आमच्या धडगाव तालुक्यातील सातपुडा भागातील उदय नदीवरील 15 वर्षाचा काम पुलाचं थांबलं होतं असं मी दादांना 15/6/2023 पत्र लिहिलं. दादांनी मला सांगितलं की सीताराम, तू मंगळवारी मुंबईला ये. मला मंगळवारी मुंबईला बोलवलं आणि दादांनी असं सांगितलं की सीताराम, मी अभिजित दादांना फोनवर बोललो आहे आणि सीताराम, तुझ्या त्या धडगावचा जो पूल होता ते 47 करोड रुपये लागणार होते, तुझ्या पत्रावर मी निधी मंजूर करून दिला आहे. मला असं वाटतं आम्हाला आता कोण दादा देणार आम्हाला असा की एक शब्दावर, एक युवक जिल्ह्याच्या अध्यक्षावर पत्रावर एवढं मान देणारे आमचे दादा गेले. आता आम्हाला कोण हाक मारेल की ए सीताराम इकडे ये. दुसरा मुद्दा असा होता की आमचा उणप देव या ठिकाणी आमचे पराडके परिवाराचे शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे ब्राह्मणे सर यांचा मुलगा गेल्यानंतर, पाण्यामध्ये गेल्यानंतर घटना अशी आली, संपूर्ण विकासाची धुरा थांबली. एवढंच बोलतो, थांबतो. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत. मन आजही मानत नाही की अजितदादा आज नाहीत. 2 दिवसापूर्वी जो अपघात झाला TV वर आपण सर्व बघत होतो तेव्हा असं वाटायचे की हे फक्त दुर्घटना झाली, तिथं दादा दिसत नाही, म्हणजे दादा नक्कीच मुंबईला असतील आणि कारने प्रवास करत असतील. पण 10:30 वाजता जाहीर केलं की एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. 1 नंबरवर अजितदादांचं नाव होतं. मी भरतदादांजवळच बसलो होतो. भरतदादा लहान मुलगाही कमी रडत असतील इतके रडत होते. कारण सप्टेंबर 2024 मध्ये भरतदादांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या दिवसापासून तर 27 जानेवारीपर्यंत भरतदादांवर या अजितदादांनी एवढं काही प्रेम केलेलं होतं की आठवड्यातनं एक कॉल यायचा की माणिकराव दादा परिवाराकडून, नवापूर नगरपालिका, आमची सर्व नगरसेवक टीम व प्रशासनकडून अशा या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. अजितदादा हे म्हणजे राजकीय पुढारी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेतील एक लोकनेते होते आणि त्यांच्यामुळे मी या ठिकाणी एक राजकीय नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आलेलो आहे. कारण अजितदादांचा संबंध हा संपूर्ण धर्मियांबरोबर आणि संपूर्ण समाजाबरोबर होता. अजितदादा यांचं सांगण्याचे तात्पर्य म्हणजे की पंछी मरे तो पनिया हुए, नर मरे तो कुछ ना हुए.
पंछी मरे तो पनिया हुए, नर मरे तो कुछ ना हुए, नर करे ऐसी करनी की नर का नारायण हो जाए. आज अजितदादा या ठिकाणी संपूर्ण आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील बौद्ध धर्मियांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण अशी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. व पाटील समाजाच्या वतीने विविध पक्षाचे नेते आणि या राष्ट्रवादी परिवारावर प्रेम करणारे, दादांवर प्रेम करणारे शोकाकुल आजच्या या दादांच्या श्रद्धांजलीवर विविध नेते मंडळी, विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले, मनोगत व्यक्त केलं, त्यांना श्रद्धांजलीपर भाषणं दिली, आपले मनोगत व्यक्त केलं, श्रद्धांजलीपर आपले अनमोल विचार मांडले. दादा एक विचार होते, एक शरीर मरता है आत्मा अमर रहते है, विचार मरत नसतात. दादा म्हणजे दादाच होते. आता ज्या दिवशी अशी घटना घडली त्याच्या एक दिवस अगोदर दादांना धर्मीय व सर्व पक्षाचे इथं जनसमुदाय उपस्थित आहे. मित्रांनो, मी एक खेड्यातील शनिमांडळ गावाचा अजितदादा या शनिमांडळ सारख्या गावातल्या लोकांना, माझ्यासारख्या सामान्य लोकांना मधुकर पाटील खाली हातांनी यायचं नाही, काहीतरी काम घेऊन यायचं. म्हणजे एवढ्या नावानिशी माझ्यासारख्या किरकोळ माणसाला, कोपऱ्यातल्या माणसाला बोलायचे. म्हणजे किती दादांना आस्था होती याच्यावरून आम्ही दादांच्या या विचारांमध्ये वाढलेलो माणसं. त्यामुळे दादा जाण्याने आम्हाला खूप काही जिल्ह्यामध्ये म्हणजे ही घटना वाईट झालेली आहे. ही व्हायला नको होती, कारण दादांना ही वेळ नव्हती. अजून भरपूर मराठा पाटील समाज व कुणबी पाटील समाज मंडळ व मराठा सेवा संघ यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धांजलीसाठी इथे ताटकळत बसलेले आहे. विशेष करून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे कार्यकर्ते, मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना, आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण वेळेचं थोडंसं भान राखून आता सामूहिक श्रद्धांजलीकडे वळू आणि सामूहिक श्रद्धांजली घेऊ. शांतीपाठासाठी शांती रापशधय शांती वनांती विश्वदेव शांती ब्रह्म शांती सर्वभूम शांती शांतिरेव शांती श्यामा शांतिरेवी. अजितदादा अमर रहे. आपण या कार्यक्रमात सहभागी झाला, दादांच्या आठवणींना उजाळा दिला, ते आपल्या कर्तव्याच्या तेव्हा आपण या आजूबाजूला या ठिकाणी अर्पण करायची आहे. मंचाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी त्यांना विनंती आहे. आपण सर्वांनी मंचाच्या उजव्या बाजूला राष्ट्रवादीचे सर्व सन्मानित सदस्य पदाधिकारी मंचाच्या उजव्या बाजूला जागेवर कुठंच नाही जात. आता का बरं गाडी
नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व पक्षीय आणि सर्व जनतेकडनं दादांचा एक शोक सभेचा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि आपण सर्व पत्रकार बंधू आजचे साक्षीदार आहेत की सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यांचे अध्यक्ष, आमदार अशी सर्वच मंडळी तळागाळातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची आज अफाट गर्दी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेली होती आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे महाराष्ट्रभर काम केलं त्याची पावती ही होती की आज कुठलाही जातपात न पाहता, धर्मभेद न पाहता या ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि सर्वांनी साश्रू नयनांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली.